राम राम मंडळी, गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा। सकाळी सकाळीच निघालो आम्ही सागर आंब्याच्या डाको आणण्यासाठी। तर रस्त्यात भेटले आपले ओम पाटील आणि विजय। तर त्याला केला टाटा, मग आलो आम्ही भागवत मामाच्या वावरात। तर बघ शिकता तो तिथं आहे आंबा। तर इथं जोडून पाहतात आपले शुभम भाऊ पाहतात रील्स। मॅथलं काय रील्स पवराला ते मध्ये आतना आपले माणसं उधर जायला तोडायला म्हणे ते आंब्याच्या डाको आहे। मग मॅथलं मी काय करू, तर तितक्या सागर म्हणे टेन्शन घेऊन मी चढतो म्हणे वर। तर बघ शिकता तो वाण्यारवाणी कसा चढला वर। मग मी तितक्या मॅथलं मी काय करू, चला म्हटलं वदर जाऊन एक व्हिडिओ काढू। मी लागले आंब्याचे पाय चढलो वदर। तर बघ शिकता कसा दिसू राहिला तुम्हाला व्ह्यू। तर सागर म्हणे तू खाली उतर म्हणे पडशील बोता, तो पडेलाच। मग खाली उतरलो बा सागर टाकायचं, मग आंब्याचे डाक आहे ते थोड्याफार जमा केले। तितक्याच झाले बा आपले मित्र परिवार। तर बघ शिकता हा काय करायचा, गाडीचा घोडा करतो म्हणे। मी आता पडशील नाही रे, ऐकत जात नाही बा कसा घोडा करते। तर लवचा घोडा करणं झाला आणि तितके त्याने आंब्याचे डाका बाकी चालवला, जस की ढोरायला चारा चालवला। मॅथला एवढा रे बा तो म्हणते मा ढोरं खातीन हिरवा गाय। तिघ जण लागले आंब्याचे डाका तोडण्यासाठी। मी सागर मग निघालो बा घराच्या इकडे। मग रस्त्याने घेतल्या निंबाच्या 2 टांगा निघाल मग घराच्या इकडे। घरी आला तर आईनं तर गोडी गिडी घालेलं तेव्हा मस्तपैकी। मग तितक्यात आपली मोठूची आंघोळ चालू होती, कारण नवीन वर्ष आहे तर मोठूची आंघोळ होणारच झाली। कारण मग आलो माताच्या मंदिरावरती, कारण नवीन वर्ष आहे तर दर्शन तर करायला लागेल। तर हर हर महादेव सबका भला करना, भलाई की सुरुवात मुझसे करना। दर्शन करून आलो बाहेर, तर बाहेर खरकाटा होताच बा तोंड दाखवणी। मॅथला काय आले काय दिवस कोणता आणि मावस कोणता, आंघोळ तर करायला पाहिजे। तितक्या हापा का म्हणते 7 वाजता आंघोळ केली, 8 वाजता ऐकलो आता डबल आंघोळ करतो। मग आपल्या महाराजांच्या चौकात महाराजांचं दर्शन घेतलं। त्यानंतर घेतलं मारुती महाराजचं बजरंग बली की जय। मग घरी येऊन पाहतो तर आपल्या दोन्ही भाषा येलो होते बा, त्याच्या संग थोडी मस्ती गिस्ती केली। मग आलो बाई बाहेर येऊन पाहतो गणा त्या ट्रॅक्टर पुसत जाय बा का। मॅथला जत्रे घेते काय, जत्रे घ्यायचाच प्लॅन आहे मला असं वाटतं बा। तर बघ आपला राहुल जण रेडी होता पाहिजे इकडे पाहिजे जाय नाही, 800च पाहिजे जाय हिरो दिसराला। मॅथला काही वांधाच नाही बा तू हिरोचा। तर तटीच आपले जेव्हा होते बा त्याला जण घेतले आपल्या वेळेस एक स्माइल त्या म्हटलं ते बाकी ती गोल्ड स्माइल दिली। मग तितक्याच काढले बा राहुलने त्याची ब्लॅक बेबी निघाल। मग मी राहुल आणि लव खटकेच्या जत्रेत जाण्यासाठी, आणखी आश्रमाताजवळ जाण्यासाठी। मग पोस्ट बा खटक्या जत्रेत ते लहान आकाशी पायना जपिंग जपांग गेलो होतं। हे पोट्टे त्याची नवई होती बसतो म्हणत जात बा। मॅथलं काय लहान लेकर आहे का बे, तुमचे पोरं बसतील त्या जत्रेत पोचल्यानंतर पहिले घ्यायला लागते वाजंत्र, यानी की भोंगा गिंगे। त्यानंतर पण राहुलनं पहिलाच भोंगा घेतला, वाजून पा कसा पाहिजे। मग मी आतलं मस्ती गिस्ती बातमती करू, सगळेच पहिले त्याला म्हटलं दर्शन करू। तर मग आलं बा दर्शनाची इकडे नटीत पा काय भाषण करत जाते। रावल्या 4-5 की 2-3 4 की 5 दर्शन करा रे, चांगल्यानं दर्शन करा। आश्रम माता की जय। तर हेच आहे आमच्या डोंगरगाव मधील आश्रम माता मंदिर आहे। तर मस्तपैकी दर्शन केलं। मग आलो बा रांगेतून बाहेर येऊन पाहता राहुल चालूच होती बळपर। तर या बारीन की जास्त गर्दी नव्हती, एका साईडला होतच बा आमच्या गाववाल्याचं थंडगार पाणी पिण्याची व्यवस्था। तर तटीच भेटला आपला एक फॉलोअर, त्या हांग गेली बा थोडी वार गपशक। तितक्यात आपलं भाऊचं दुःख आहे का बरं, काय समस्या यार हमारा दुख काहे खत्म नहीं होता भाई ये। अरे कहना क्या चाहते हो, हम परेशान हो गए भाई। अच्छा हमारी तरफ कोई देखता ही नहीं। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम। तर बसली बा सगळी मित्रमंडळी गप्पा गोष्टी मारत। आता काही कामधंदे नाही, तटीच बसून सगळंच काही दिसते अटून। तर समजणारे समजतीन, बिना समजणारे नाही समजतीन। असं टाकू नको माझ्या परीक्षा पहिले तर इज्जत झाला। मग तितक्यात लागलो बा जत्रेत घुमण्यासाठी। पण आपले गावठीनं कुठे ऐकू येतात, हे खासियतच आहे आपल्या गावठींची। मग राहुल म्हणे चष्मा घेतो बा म्हणे, मस्त दिसू राहिला। मॅथला काही विशेष नाही, गोविंदात दिसू राहिला, तू घेऊन घे चष्मा, 10 रुपयाचा आहे। मॅथला देऊ का 10 रुपये, तो म्हणे राहू दे मी काही घेत नाही म्हणे, दुसरा घेऊ म्हणे एखादा सांगा। त्यात भेटला आपला शाळेचा मित्र, त्या हांगा थोडीफार गपशप केली। तर बघशील बा एवढी जत्रा भरते आमच्या खटकईत, आणखी डोंगरगावची जत्रा यायलाच म्हणतात। या बारे इन्कम भरली नाही तर बमाडच भरते। आणि एका साईडला बा काय चालू होतं, याची WWE थोडंफार WWE पाहिली। A few moments later. तर इतकं भयानक वारं होतं असं म्हटलं की काय सांगा तुम्हाला। तुम्ही पाहिलं व्हिडिओ, तर फटकन परसाद घेतला आणि मग निघालो बा घराच्या इकडे।